आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सुहास आता बघ जरा, अरे खूप माती उडालेली। अगं ती माती आंघोळ करून गेली सुद्धा असती, पण तू तिथनं निघून का आलीस? ए तू वेडा आहेस का रे जरा? तुला सांगितलं ना मी, माझे कपडे खराब झाले होते आणि त्यांना केवढा वेळ लागणार होता माहितीये का तुला? एवढा वेळ तिथे मी त्या घाणीत बसून राहावं अशी अपेक्षा आहे तुझी? तुला कळत नाही ना ते हेच। गप्प बस जरा। तू गप्प बस। अरे जमणार नव्हतं तर मग जबाबदारी घ्यायची कशाला? एक मिनिट तू ऐकून घे माझं। सारखं तुला ना पुढे पुढे करायची हौस आहे ना, तू ना काही कामाचीच नाही। तू नीट बोल आधी माझ्याशी। आणि जबाबदारी मी तिच्यावर लक्ष ठेवण्याची घेतली होती, म्हणून ते तिला काही चिकटून फिरणार नव्हते मी आणि माझे हाल करून तिच्या मागे मागे करू मी? बावळट कुठला? आणि काय रे, तू काय एवढा पॅनिक होतोयस? भीती वाटते? तिला काही सापडेल याची भीती वाटते का? रेडी आहेस का तू? तिला लागलाय वेळ, तिलाच कळत नाही ती नेमकं काय शोधते आणि कशाला शोधते ते। मला काळजी आहे ना तुझी आहे। तिने अशा अवस्थेत तुला काही केलं तर? बापरे, आतापर्यंत तुला माझी काळजी नव्हती, अचानक काळजी वाटायला लागली? ती माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला वाटत नसेल, पण मला तुझी काळजी वाटते हे खरं आहे। विसरलीस तिने तुझा आजपर्यंत किती अपमान केलाय ते? तुला तिचे पाय धरायला लावले तिने। कीर्ती, हे बघ, या सगळ्याचा बदला घ्यायची ही योग्य संधी आहे। सीताई आणि भाऊ सुद्धा तुझ्या सोबत आहेत। संधीचा फायदा करून घे। अरे घेते मी, पण तीच काही करत नाहीये। म्हणजे ऑफिस मध्ये जाते ती, तिथून डायरेक्ट गॅरेज मध्ये जाते। मला वाटलं होतं की मध्ये कुठेतरी गायब झाली, पण तिथेच होती। हेच मी म्हणतो ना, ते हेच। ती किती शहाणी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे। तू तिच्यावरती नजर ठेवून राहा, कळतंय? कीर्ती, कंपनीत शिरायची ही योग्य संधी आहे, लक्षात येतंय तुझ्या? काय, तिची जागा तू घे कंपनीमधली, आणि मग फायदा कुणाचा होणार आहे तुला माहितीच आहे। फायदा आपलाच आहे। मग बरोबर बोलतोयस तू। पास, तिच्यावरती करडी नजर ठेव। ती कुठे जाते, काय करते, या सगळ्याची माहिती तू मला देत जा। आता बघच तू, डोळ्यात तेल घालून कशी तिच्यावर नजर ठेवते ना, ते बघ तू। आशू, ऐक ना, मी नाश्त्याचं जाऊन बघते आणि सीताईंशी काही बोलता येते का तेही बघते। हो पण ऐक आपलं जे काही चाललंय ते आईला सांगू नकोस हा। म्हणजे तिला एक तर ते पटणार नाही, आणि पटलं नाही तर मला काहीच करता येणार नाही। तिला काळजी वाटते ग, मग तुला घरात बसायला लागेल तिला पटलं नाही तर। पण आपण भाऊ आणि सीताईंना काही सांगत नाही हेच मला पटत नाहीये। पण ठीक आहे, तू बोलतोय ते बरोबर आहे, नाही सांगणार। आपण ताईला जे काल गंडवलंय तसं आज आपल्याला करता येईल असं नाही, आणि आज ती तुला परत एकटं नाही सोडणार। ठीक आहे, मग काय ऑप्शन नसेल तर घेऊन देईन तिला। तिकडे हे बघ, पाना गँगने काहीतरी माहिती काढली आहे, मग तिकडे काहीतरी सापडेल ना। गॅरेजचं काम आहे, सांगेन आणि घेऊन देईन। तुला हवं तसं कर। आता तिची इच्छा आहे तुझ्या मागे फिरायची, त्याला आपण काय करणार? ठीक आहे, मी जाते, तू ये। हा ठीक। पोहे गरमागरम आहेत, तसं सगळ्यांनी खाऊन घेतले तर बरं होईल। येत आहेत ना सगळे? हो येत आहेत। सीताई, म्हणजे मी आडकाठी आणते असं समजू नका, पण जरा महत्वाचं बोलायचं होतं। बोला ना, काय झालं? आजचा ना दिवस अशुभ आहे, ग्रह चांगले नाही आहेत। म्हणजे आधीच घरात इतकं सगळं विपरीत घडले, तर कशाला उगाच विषयाची परीक्षा घ्या ना। तर म्हणजे आजच्या दिवशी आशू आणि शिवा घरातनं बाहेर नाही पडले तर बरं होईल। घराबाहेर पडायचं नाही, पण आज कॅलेंडर मध्ये काही अशुभ दिवस किंवा अमावास्या असं काही नाही लिहिलेलं? नाही नाही, अमावास्या नाहीच आहे आज, आणि
फक्त अमावस्याच वाईट असते असं काही नाही हो. आणि अमावस्या प्रत्येक अमावस्या वाईटच असते असंही नाही. म्हणजे मला ना त्यातलं थोडंफार कळतं म्हणून सांगते. नाही बरोबर आहे तुमचं. मी बोलीन आशूशी, पण आशूने ऐकायला हवं ना. नाही पण म्हणजे आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाही ना म्हणून म्हटलं. मग झाली का नाश्त्याची तयारी? हो पोहे तयार आहेत, वाट बघतोय कधीची. आशू आजचा दिवस जरा अशुभ आहे, तर आज तू घरूनच काम कर हं? आणि असं कसं, ऑफिसला तर जायला लागेल ना. आशू श्वेता, पण आज असं काही नाहीये. भाऊ म्हणजे माफ करा मध्ये तोंड घातलं, पण माझा आहे विश्वास या गोष्टींवर. आधीच एक तर आपल्या घरात एवढं सगळं विपरीत घडतंय. आता जे घडलं त्याचं तर आपण काही करू नाही शकत. हा पण पुढे तसं काही येऊ नये म्हणून काळजी घेतलेली बरी ना म्हणून. नाही शांताबाई, माझा काही विश्वास नाही या गोष्टींवर. आणि आई तू काळजी नको करू. अगं आम्ही जातो व्यवस्थित आणि फक्त ऑफिसलाच जाणार आहे, बाहेर कुठे नाही जाणार आहे. कामं पण खूप आहेत, सो जायला लागणार आहे. लॉन्च जवळ आलाय ना. श्वेता, जाऊ दे ना त्यांना, नाहीतरी एकत्रच असणार आहे. आणि एकत्र असल्यावर कसली आली भीती. बरं बरं ठीक आहे, जाऊ दे. पण आशू, घरून ऑफिस आणि ऑफिसमधून पुन्हा घर, मध्ये कुठेही नाही जायचं. तिथेही मला गॅरेजवर एकदा जावं लागेल, एक काम आहे जरा म्हणून. काही हरकत नाहीये, मी आहे ना सोबत, मी येईन. ठीक आहे ना, ताई असतील तर काहीच हरकत नाही. तुम्ही या ताई, है ना. बरं, सांभाळून जा आणि विशेष काळजी घ्या आज. अरे नाही रे बाबा. अरे हो रे बाबा. अरे बाबा नाही. अरे हो. ए थांबा, मला नेमकं काय पाहिजे? काय गडबड करत आहे? ओ शेट, ओ साहेबांनी मला पाठवलं माझ्या शेटने. हा मध्ये मध्ये बडबड करतोय. ए बाबा तू येडा आहे का? मला सांगितलंय त्यांनी, त्यांचा विश्वास आहे बाबा माझ्यावर. त्यांनी मला पाठवलंय ना त्यासाठी. हे सुकड्या, तू माझ्या सोबत आलाय, फक्त माझ्या सोबत राहा, बाकी काय बोलू नको. चल निघत. हे मला सुकड्या बिगड्या बोल. काय पाहिजे तुम्हाला?